आपण पाहत आहात प्रभावशाली न्यूज। आता प्रत्येक बातमी असेल प्रभावशाली। संगीतकार प्रीतम चक्रवर्ती यांच्या स्टुडिओत चोरी, आरोपींना अटक। 37 लाख रुपये जप्त। संगीतकार बनायचे होते, चोर झाले। मालाड संगीतकार आणि गायक प्रीतम चक्रवर्ती यांच्या स्टुडिओमध्ये झालेल्या चोरीप्रकरणी मालाड पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे। आशिष बुटीराम सायल, वय 32 असे अटक आरोपीचे नाव आहे। आरोपीला जम्मू काश्मीरमधून अटक करण्यात आली आहे। अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पोलिसांनी 37 लाख रुपये आणि एक लॅपटॉप आणि मोबाईल जप्त केला आहे। त्याने आपण त्या आरोपीला अटक केला। पूर्ण त्याचं प्रक्रिया काय होती आणि कशी घटना घडली पूर्ण सांगता? प्रीतमदा चक्रवर्ती जे बॉलिवूडचे प्रसिद्ध संगीतकार आहेत, मालाड पोलीस स्टेशनच्या रुस्तमजी ओझोन या भागामध्ये त्या बिल्डिंगमध्ये राहतात। त्यांचंसुद्धा घरसुद्धा आहे आणि 14व्या नंबरच्या याच्यामध्ये जो फ्लोर आहे त्याच्यावर त्यांचं घर आहे, फ्लॅट आहे। त्याच्याचवर त्यांचं म्युझिक स्टुडिओ आहे। त्याच्यामध्ये त्या ठिकाणी त्यांचा जो नौकर आहे आशिष सायल म्हणून, जो 32 वर्षाचा मुलगा आहे, तो तिथं त्यांच्याकडे कामाला होता। आशिष सायल जो आहे, प्रीतमदाला पहिली भेट झाली त्यांची ज्यावेळेस प्रीतमदा वैष्णोदेवीला मंदिराला दर्शनासाठी जायचे, त्यावेळेस जम्मू येथे त्यांची ती व्यवस्था करायची। त्यावेळेस त्यांची ते ओळख झाली। त्यानंतर ओळख झाल्यानंतर जेव्हा प्रीतमदा जायचं, मग त्यांच्याशी तो त्या प्रीतमदाशी सर्व तिथं वैष्णोदेवीला जाणं येणं राहणं व्यवस्था तो करायचे। त्या तिथून त्याची ओळख निर्माण झाली। त्यानंतर प्रीतमदाचं मग त्यानंतर प्रीतमदानं त्याला इथं मुंबईला बोलून घेतलं। त्यांच्या स्टुडिओमध्ये त्याला कामाला ठेवलं। त्याच्यामध्ये घराचं स्टुडिओचं बाकी एक मेंबरसारखं त्यांनी पूर्ण काम करत होतं। त्यानंतर त्याच्यामध्ये असं काम करत असताना त्यांच्या याच्यामध्ये कामामध्ये काहीतरी प्रीतमदाला त्याच्यामध्ये थोडासा तिचं डिसऑर्डर निर्माण झाला की काम व्यवस्थित करत नव्हता किंवा कामाला लक्ष देत नव्हता। तेव्हा प्रीतमदानं त्याला केलेलं आहे की तुला जर इथं मन लागत नसेल, इतर स्टुडिओमध्ये सुद्धा माझ्या ओळखीचे आहेत, ते चांगले प्रसिद्ध संगीतकार आहेत, फिल्म स्टुडिओ संबंधित ते लोक आहेत, त्यांच्याकडे मी नोकरी लावतो, तिथं तू कर। त्याच्यामध्ये तो त्याने मनात राग धरला आणि प्रीतमदाला ज्या काही प्रसिद्ध बॉलिवूड संगीतकार असल्यामुळं, त्यांच्याकडे स्टुडिओ असल्यामुळं कित्येक लोक त्यांच्या स्टुडिओमध्ये काम करत असल्यामुळे त्यांना पेमेंट करावं लागतं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात। ते पेमेंटच्या त्याच्यामध्ये जेव्हा पेमेंट आलं एखाद्या लोकांना देण्यासाठीचं 40 लाख रुपयाची बॅग आली, त्यांच्या मॅनेजरनं आणला त्या संध्याकाळच्या दिवशी म्हणजे 4 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी त्यामध्ये जे स्टुडिओ आहे त्या ठिकाणी घेऊन आला। त्यानंतर देण्यासाठी आणला। मग त्यावेळेस त्यांनी त्या मॅनेजरनं घेऊन आला तिथं तो बॅग त्यांनी सांगितलं की असे 40 लाख रुपये आहेत। मग त्याच्या मनात राग आला की ते लोभ आला त्याच्यामध्ये, त्यांनी काय केलं, तो बॅग रात्री 10:30 उचलला आणि त्यानंतर तिथून पळत बाहेर सुटला आणि जाता त्यांनी मोबाईलसुद्धा त्याचा फेकून टाकला मोबाईल त्याच्यातलं, जेणेकरून त्याचा मोबाईलचा ट्रॅकसुद्धा होऊ नये म्हणून। जे 4 फेब्रुवारीला झाल्यानंतर प्रथम इथं त्याने पळतच गेला, तिथून पळत जाऊन ते आपल्या जे MTNL जंक्शनपर्यंत पळत जाऊन तिथून त्याने ऑटो पकडला। ऑटो पकडून त्याने चारकोपमध्ये गेला, तिथून पायी चालणं असं कंटिन्युअस त्यांनी 3-4 दिवस वेगळ्या भागात तो फिरत होता आणि ऑटो घेऊन फिरत होता। त्याचा मोबाईल जेव्हा बंद होता त्याच्यामुळे त्याचं फिजिकली टावर लोकेशन बाकीच्या गोष्टी पोलिसांना मिळत नव्हती। तरी आमच्या टीमच्या अधिकाऱ्यानं ज्या मार्गाने गेलेला आहे तो पॉसिबिलिटी चेक करत जे CCTV फुटेज आहेत खाजगी त्याचं ते ट्रॅक लावत गेले आणि चेक करत गेले। तर जिथं गेले त्यांना पायी चालत होता, पळत होता, तिथं नंतर कुठला ऑटो पकडत होता तो ऑटोचा नंबर ट्रेस करून त्या ऑटोवाल्याला त्याला ट्रेस करणं, त्याच्याकडे पुढचं लीड घेणं त्याच्यामध्ये, तो कुठं उतरला आणि त्यानंतर उतरल्यानंतर तो कुठल्या CCTVच्यामध्ये कुठं मार्गक्रमण चालत गेला। ह्या सर्व गोष्टी आमच्या अधिकाऱ्यांनी कंटिन्युअस 4 ते 5 दिवस त्याच्यामध्ये ट्रॅकिंग करत होते। आणि असं फिरत असताना आमच्या त्याच्या ट्रॅकिंगमध्ये असं लक्षात आलं CCTV फुटेजमध्ये, कारण का त्याचा मोबाईल नसल्यामुळं CCTV फुटेज कलेक्ट करणं, पाहणं, त्याचं अनालिसिस करून संबंधित त्याच्यामध्ये ऑटोचा नंबर ट्रेस करून ऑटोचं आयडेंटिफाय करून त्याच्याकडून ते सर्व गोष्टी खात्री करून घेणं आणि जे पुढचं त्या कुठं उतरलेले त्यानंतर पुढं अनालिसिस करायला हा आम्हाला थोडासा कालावधी लागत होता। त्याच्यामुळे तो पुढं जात होता, आमचे लोक त्याच्यामध्ये मागं जात होते। ह्या दरम्यान त्यांनी 3-4 दिवसामध्ये 24 तासामध्ये त्यांनी चारकोपला फिरलेला आहे, त्यानंतर कांदिवलीला फिरलेला आहे, त्यानंतर मालवणीला आलेला आहे। त्या भागात फिरून त्यानंतर चक्र्या मारून लास्टला त्यांनी वर्सोवाला गेल्याचं आम्हाला माहिती कळलं। त्याचा मित्र आहे, त्या मित्राच्या तिथं गेल्याचं कळालं त्याच्यामध्ये वर्सोवाला। मग माझ्या डिटेक्शन टीमच्या ते पक्कं झालं की वर्सोवाच्या ह्या ठिकाणी त्याचं आहे त्याच्यामध्ये, तिथं तो उतरला होता।
त्यानंतर एका बिल्डिंगमध्ये गेलेला आहे असं लक्षात आल्यानंतर त्याच्यामध्ये आमच्या अधिकाऱ्यांना ट्रेस केला की त्याच्या ह्याच्यापूर्वीचा जो तो मोबाईल जो वापरत होता त्या मोबाईलचं टावर लोकेशन बाकीच्या त्या तांत्रिक तपास केल्यानंतर लक्षात आलं ह्या बिल्डिंगमध्ये ह्या फ्लोअरला या व्यक्तीला एखाद्या व्यक्तीला भेटायला तो कंटिन्युअस तिथं जायचा तिथं. मग कोण आहे ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मग ह्यांनी आमचे अधिकारी लेडीज ऑफिसर घेऊन त्या पद्धतीनं ट्रेस केल्यानंतर त्याचा मित्र तिथं लक्षात आला. मित्राकडून बाकीच्या गोष्टी थोडं ट्रेस करत लक्षात आलं की तो पैसा घेऊन तो जम्मूला गेलेला आहे आणि तो मूळचा जम्मूचा असल्यामुळे तो तिकडं आहे. हा आम्हाला लीडिंग मिळाल्यामुळं आमच्या अधिकाऱ्यांनी ते तांत्रिक तपास केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की तो जो आहे व्यक्ती त्याच्यासोबतचं तिची पत्नी आहे. पत्नीचा मोबाईल ती पत्नीला आमचे अधिकारी संपर्कात होते पण पत्नी ती खोटं सांगत होती आपल्याला नाही म्हणून. त्या पत्नीच्या लोकेशन बाकीच्या ट्रॅकिंग केल्यानंतर लक्षात आलं की हे जम्मूच्या आजूबाजूच्या परिसरामध्येच आहे. त्यावेळेस आमची टीमनं वगैरे वरिष्ठाची परवानगी घेतली. आम्हीसुद्धा हे केलं. तात्काळ त्याला विमानाने तिथं पाठवलं. आमची पूर्ण टीम महिला अधिकारी डिटेक्शनची टीम तिथं जाऊन 3-4 दिवस पूर्ण ट्रॅक करून त्याच्यामध्ये पकडून त्याच्याकडं हाऊसर्च घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जे 40 लाखापैकी जे आहे 34 लाख रुपये ते आपल्याला कॅश आपल्याला त्याच्यामध्ये शोधून त्यापर्यंत जप्त केलेला आहे. आणि त्यानंतर त्यांनी जे काही इथं असताना 4-5 दिवसामध्ये जे एक त्यांनी ॲपल कंपनीचा लॅपटॉप, ॲपल कंपनीचा मोबाईल असं 3 लाखाची ती वस्तू त्यांनी घेतला होता त्याच्यात. पण त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचं सिम किंवा लॅपटॉपला इंटरनेट ॲक्सेस दिला नव्हता जेणेकरून आपल्याला तो ट्रॅक पोलिसांना कळू नये आणि त्याने कुठला सिम कार्ड वापरत होता, मोबाईल वापरत नव्हता. मग त्यावेळेस आम्ही जप्ती केल्यानंतर तिथं आमच्या अधिकाऱ्यांनी गेल्यानंतर तिथं सर्च घेतली. त्यानंतर तिथं मिळालं जवळपास त्याच्या 40 लाखापैकी 37 ते 38 लाख रुपयाचं आपण सर्व कॅशमध्ये 34 लाख रुपये कॅश आणि बाकीचे 3 ते 3 लाख रुपयाचे ते जे लॅपटॉप्स नवीन लॅपटॉप आणि मोबाईल आयफोन तो आपण जप्त केलेला आहे. तिथं त्यानंतर अटक केल्यानंतर कायदेशीर प्रक्रिया तिथं आपण राबवलेली साबाला जिल्हा जो आहे जम्मू काश्मीर पोलीस स्टेशनला नोंद घेऊन आपल्या अधिकाऱ्यांनी तिथं कोर्टामध्ये त्याला प्रोडक्शन केलं. कोर्टामध्ये प्रोडक्शन घेऊन ट्रान्झिट रिमांड घेतलं. ट्रान्झिट रिमांड घेऊन त्यांना इथं विमानाने घेऊन आले. आता तो आरोपीसुद्धा आमच्या ताब्यात आहे. त्यानंतर त्याचे पैसे आणि जप्त झालेले जवळपास ते 95 ते 97% आपण त्याची रिकव्हरी केलेली आहे. आणि त्यांनी ह्या दरम्यान कोणी त्याला मदत केलेली आहे, कशा प्रकारचं त्याने कुठं गेलेलं आहे त्याचं इंट्रोगेशन करून त्यानंतर कुठल्या काही साखळी जुळतात का आणि तक्रारदार किंवा प्रीतमदारच्या याच्याकडून सुद्धा अधिक चौकशी करून ह्याच्यापूर्वीचे काही त्याच्याकडे आणखी काही इन्सिडेंट झालेले आहेत का, चोरी झालेले असे काही त्यांच्या नोटीसमध्ये आलेले आहे का, तो सुद्धा इंट्रोगेशन करणं, तपास करणं आणि पुराव्याच्या साखळी जोडण्याचा आता प्रयत्न आम्ही करतो आहोत. त्याच्यामध्ये हा तपास आता त्याला पोलीस कस्टडी मिळालेली आहे. आमचे पोलीस स्टेशनचे डिटेक्शन ऑफिसर तुषार सुखदेवे त्यांची टीम आणि महिला अधिकारी याच्यामध्ये पूर्ण आपल्या ताकदीनिशी कंटिन्युअस त्याच्यामध्ये 4 फेब्रुवारीपासून ते तपास करतायत. त्याच्यामध्ये चांगल्यापैकी पुरावे साखळी निर्माण झालेली ते आम्हाला इव्हिडेन्शियल आपल्याला साखळी जोडून त्याप्रमाणे तपास करायचा आहे आणि बाकीच्या मुद्दे काय डिस्क्लोज होतात त्या पद्धतीने तपास उलगडा करून त्याचे आम्हाला आरोपीविरुद्ध सबळ पुराव्यांशी कारवाई करायची आहे. आरोपीची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आपल्याला आढळली आहे का? आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. तो मूळतः तो जम्मूचा आहे. प्रीतमदाला तिथं भेटत असल्यामुळं प्रीतमदाची त्याची प्रत्येक वेळेस प्रीतमदाला भेट व्हायची. मग प्रीतमदाच्या याच्यानुसार तिथं आलेला आहे. आता अद्यापर्यंत त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी अद्याप डिस्क्लोज झालेली नाही. तर त्या अँगलनं सुद्धा आम्ही बघतो आहे त्याच्यामध्ये इतर कुठल्या याच्यामध्ये आहे का किंवा इतर कुठं काही त्यांनी त्या पद्धतीने स्टुडिओमध्ये असताना कित्येक काही वस्तू वगैरे काही निश्चित केलेले आहे का ते सुद्धा आम्ही तपासामध्ये शोधत आहोत. आरोपीचं प्रीतमदाचे संगीतकार आहेत त्यांच्याशी काही वाद झाले का याच्यापूर्वी आपल्याला तपासामध्ये काय आढळलं का? वाद झाला नाही पण त्याच्यामध्ये कामामध्ये सातत्य नव्हतं की कामं व्यवस्थित करत नव्हतं, मन लागत नव्हतं. असल्यामुळे प्रीतमदाने त्याला सजेस्ट केला तुला जर इथं काम स्टुडिओमध्ये कामाला हे करू वाटत नसेल किंवा हे होतं त्या शब्दामध्ये कंटाळा आला असेल तर इतरसुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्याकडं संगीतकार माझे मित्र आहेत, स्टुडिओ आहेत जिथं ह्याच्यापेक्षा चांगली नोकरी आणि त्याच्यापेक्षा जास्त पगाराचं तुला आम्ही लावून देईन असं बोलल्यामुळे कदाचित त्याने मनात राग धरून त्यांनी त्या पद्धतीने ते केलेलं आहे असं प्रथमदर्शनी दिसून येते त्याच्यात.